महत्त्वाची बातमी, रामदास आठवलेंचा महायुतीत सन्मान केला जाईल असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस आठवलेंसोबत चर्चा करतील, महायुतीत ताकदीने एकत्र लढेल असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। आठवले साहेबांची माणसं आणि आमची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। त्यांनी मागितलेल्या जागा कुठल्या कुठल्या देता येण्यासारख्या याचा सांगोपान विचार शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी करतोय। त्यांचा कुठेही अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची दखल महायुती आम्ही निश्चित घेऊ। मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर होणार असं पंकज भोयर म्हणतात। राज्यातील जनतेचा कल महायुतीकडे असंही पंकज भोयर यांनी म्हटलंय। प्रचंड मोठं काम भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीचं या ठिकाणी राज्यामध्ये झालेलं आहे। निश्चितच मुंबईचा महापौर देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्या ठिकाणी बसेल। दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसमधून पडलेला युवक संपूर्ण रेल्वे अंगावरून जाऊनही अगदी थोडक्यात बचावला। कोल्हापूरला जाण्यासाठी तिथेच थांबलेले आमदार सतेज पाटील यांनी प्रसंगावधान राखत तातडीने रुळावर धाव घेतली आणि त्या युवकाला सुखरूप बाहेर काढलं। त्यांनी केवळ त्याचा जीव वाचवला नाही तर त्याची वैद्यकीय विचारपूस करून त्याला धीरही दिला। चर्चा करतील, महायुतीत ताकदीने एकत्र लढेल असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। आठवले साहेबांची माणसं आणि आमची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। त्यांनी मागितलेल्या जागा कुठल्या कुठल्या देता येण्यासारख्या याचा सांगोपान विचार शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी करतोय। त्यांचा कुठेही अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची दखल महायुती आम्ही निश्चित घेऊ। मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर होणार असं पंकज भोयर म्हणतात। राज्यातील जनतेचा कल महायुतीकडे असंही पंकज भोयर यांनी म्हटलंय। प्रचंड मोठं काम भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीचं या ठिकाणी राज्यामध्ये झालेलं आहे। निश्चितच मुंबईचा महापौर देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्या ठिकाणी बसेल। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे। राष्ट्रीय संघटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कोर कमिटीची बैठक सुरू आहे। या बैठकीला विनोद तावडे हे उपस्थित आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2च दिवस शिल्लक असताना अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरला नाही। या बैठकीत राहुल नार्वेकर, अमित साटम, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित आहेत। तर मुंबई पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलेलं आहे। अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेला आहे। तिकीट कापलं गेल्याने नाराज माजी नगरसेविका मनीषा रहाटे आणि दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद देखील पक्षप्रवेशाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत।